इराण आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षाचे पडसाद आता थेट आपल्या महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापूर शहराच्या ड्रायफ्रुट्स बाजारात उमटताना दिसत आहे. साधारणपणे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्थानिक बाजार यांचा संबंध सामान्य नागरिकांना जाणवत नाही. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कारण खजूर, पिस्ता, मांबरा, बदाम, अक्रोड, शहा, जिरा आणि हिंग यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर इराण आणि इतर आखाती देशातून आयात केल्या जातात. सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षामुळे समुद्री वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. जहाजाच्या हालचालींमुळे विलंब होत आहे, विमा खर्च वाढला आहे आणि आयात प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी कोल्हापूरमध्ये येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त या समीकरणामुळे दरांमध्ये 10 ते 25% मध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. विशेषतः रमजानचा काळ आणि पुढील सणासुदीचा हंगाम लक्षात घेतला तर खजूर आणि पिस्त्याला मोठी मागणी असते. पण याच काळात माल कमी प्रमाणात येत असल्याने किरकोळ विक्रेत्यांना वाढीव दराने माल खरेदी करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांनी साठबिजाची शक्यता देखील नाकारलेली नाही. त्यामुळे बाजारपेठात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याची चर्चा आहे. आता नेमकं दर काय आहेत? हे पाहिलं तर परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं. गेल्या महिन्यात खजूर ₹250 प्रति किलो दराने मिळत होता. आज तोच खजूर ₹450 प्रति किलो झाला आहे. म्हणजे ₹100 ची थेट वाढ झाली आहे. पिस्त्याच्या दरात महिन्यात 1800 ते ₹2000 प्रति किलो होता. सध्या 2500 ते ₹2650 पर्यंत गेला आहे. ममरा बदाम जो 3000 ते ₹3200 किलो होता, तो आता 4000 ते ₹4200 पर्यंत पोहोचला आहे. शाही जिरा जो ₹800 किलो मिळत होता, तो आता थेट ₹1200 किलो झाला आहे. हिंगचे दरही वाढले असून किरकोळ बाजारात त्याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. या दरवाढीचा सर्वात मोठा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. सणासुदीच्या खरेदींचे बजेट कोलमडले आहे आणि कुटुंब प्रमाण कमी करून खरेदी करत आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पर्याय नाही, कारण आयात खर्च वाढलेला आहे. तज्ज्ञांचं मत आहे की जर मध्य पूर्वातील तणाव दीर्घकाळ कायम राहिला तर दर आणखी वाढू शकतात. विशेषतः समुद्री मार्ग सुरक्षित नसल्याचं किंवा विमा दर वाढत राहिल्यास आयात महागच होणार. मात्र परिस्थिती लवकर सुरळीत झाली, जहाजाची वाहतूक नियमित झाली आणि पूर्ववत झाला तर बाजार पुन्हा स्थिर होऊ शकतो. एकूणच हजारो किलोमीटर दूर घडणाऱ्या हा राजकीय लष्करी घडामोडींचा थेट परिणाम आपल्या कोल्हापूरसारख्या स्थानिक बाजारावर होत असल्याचं या घटनेतून दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी स्थानिक अर्थव्यवस्था किती परस्परलंबी आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आज ग्राहकांच्या खिशावर परिणाम झाला आहे. उद्या इतर वस्तूवरही त्याचे परिणाम उमटू शकतात. त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारातील चढ-उतार लक्षपूर्वक पाहावे लागणार आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरामध्ये लक्षणीय वाढ झाली असून अनेक देशांना होणारा कच्चा माल तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेषतः इराणकडून मधून होणारी तेलाची वाहतूक ठप्प झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे आखाती देशांकडे जाणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. सध्या निर्यातीचे हे चक्र थांबल्याने कोट्यावधी रुपयाची उलाढाल ठप्प झाली आहे. आता द्राक्षे बागायतदारासमोर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्याची ओळख द्राक्षे पंढरी म्हणून आहे. दरवर्षी येथून हजारो टन द्राक्षे अखाती देशात युए, सौदी अरेबियन, कातार निर्यात होतात. मात्र सद्यस्थितीत सांगलीतील कोल्ड स्टोरेजमध्ये
350 कंटेनर द्राक्षे साठलेले आहेत. नवीन माल ठेवण्यासाठी आता जागा शिल्लक नाही. जवळपास 700 कंटेनर होतील इतकी द्राक्षे अद्याप बागायत आहेत. जर ही द्राक्षे वेळेत काढली नाहीत, तर ती खराब होण्याची भीती आहे. मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात 300 कंटेनर अडकले आहेत. जहाजाचे वेळापत्रक कोलमडल्याने आणि विम्याचे दर वाढल्याने व्यापाऱ्यांनी माल पाठवणं थांबवलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी द्राक्षे आदी बेदाणा उत्पादनाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलं आहे. आमदार भोसले यांनी एक गोष्ट निदर्शनास आणून दिली. अफगाणिस्तान मार्गे भारतात चायनीज बदाणा मोठ्या प्रमाणात येत आहे. हा बदाणा अत्यंत स्वस्त असल्याने सांगली आणि तासगावच्या बदाण्याला भाव मिळत नाही. हा बदाणा नेमकं कोणत्या मार्गाने आणि कशा प्रकारे भारतात येतो याची चौकशी करून सीमा शुल्क विभागाने कस्टम्सने कडक कारवाई उचलली केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या पुणे विमानतळावरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवाई मार्ग होणारी निर्यातही पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुबई आणि अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने गेल्या 5 दिवसात पुणे विमानतळावरून होणारी 4 ते 5 टन माल वाहतूक थांबली आहे. पुण्यातील शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी आणलेले भाजीपाला आणि फळ आता परत नेण्याची वेळ आली आहे. हवाई वाहतूकमध्ये 70% वाटा ऑटो पार्टचा असला तरी नाशवंत मालाचं नुकसान सर्वाधिक होत आहे. त्यासोबतच द्राक्षे बागायतदारांसमोर आव्हाने पाहायला मिळत आहे. निर्यात थांबल्याने स्थानिक बाजारपेठेत द्राक्षेची आवक वाढेल. परिणामी दरांमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तर मंडळी, इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि या भाववाढीबद्दल आपलं काही मत असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.